राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोठी अपडेट. जयंत पाटील सुनीत्रा पवारांना म्हणाले, मनात कोणताही किंतु बाळगू नका, काही मदत लागली तर. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली. अशातच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेनं जोर धरला होता. अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली होती. अजित पवार त्यासाठी आग्रही होते असा दावा वारंवार शरद पवार गटाच्या नेत्यांकडून केला जातो आहे. मात्र अजित पवार गटाच्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नव्हती असे सांगत हा दावा फेटाळून लावला. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचे घोडे अद्याप पडलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. बारामतीत आम्ही 4-5 जण सुनीत्रा पवारांना भेटलो. त्यांना म्हटलं, काही मदत लागली तर सांगा, कोणताही किंतु मनात बाळगू नका. विलिनीकरणाची चर्चा अजित पवारांसोबत सुरू होती तेव्हा देखील सुनेत्रा वहिनींसोबत 1-2 वेळा भेट झाली. सुनेत्रा वहिनी किंवा पार्थ पवार यांच्यासाठी आम्ही सपोर्टिव्ह आहोत, त्यांच्यासाठी अडथळे निर्माण करण्याची आमची इच्छा नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलं. यावर आता अजितदादा गटाचे काही नेते काही प्रतिक्रिया देणार आहेत का हे बघावं लागेल. त्यांचं निधन झालं त्या दिवशी रात्री मला असंच सर्वांनी बारामतीत विचारलं, तुमच्या जुन्या काय आठवणी आहेत का? आणि त्यावेळी मी सांगितलं, माझ्या बऱ्याच जुन्या आठवणी आहेत. 40 वर्ष आम्ही बरोबर काम केलं आहे. पण अलीकडच्या 7-8 महिन्यात अनेक वेळा ते माझ्या घरी आलेले आणि त्यावरून मी कशासाठी आलेले एवढं सांगितलं. आता त्यावर मला आता भाष्य करण्याची काही इच्छाही नाही आणि आवश्यकताही नाही. आम्ही अजितदादांशी भरपूर चर्चा केलेल्या, पण त्याच्यावर जे प्रसारमाध्यमात वेगवेगळे नेते बोलत आहेत हे मला वाटतं की त्यांच्याबद्दल आदराची भावना ठेवून आम्ही न बोललेलंच बरं असं आमचं मत झालेलं आहे. प्रसारमाध्यमामध्ये अनेक बोलत आहेत, म्हणजे सुनील तटकरेंनी खास करून शशिकांत शिंदे जे आपले प्रदेशाध्यक्ष आहेत तर त्यांचं जे काही म्हणणं आहे ते खोडून काढलं की अशी काही विलिनीकरणाची चर्चा झालेलीच नव्हती असं सुनील तटकरे म्हणाले. ठीक आहे, आता त्याला ज्या माणसाशी नेत्याशी आमची चर्चा झालेली तेच नसल्यामुळं अशा विधानाला उत्तर देणंही मला आवश्यक वाटत नाही. आता सर, आता या चर्चांना ब्रेक लागला आपल्याकडून, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून, किंवा अशी चर्चा केली जाणार? असं आहे की याच्यावर अनेकांनी अनेक भाष्य केली. मी मात्र पहिल्या दिवशी भाष्य केल्यावर काही पवारसाहेबांचं एक भाष्य झाल्यावर माझ्याकडं आपले प्रतिनिधी आले, त्यांच्याशी मी एक दिवस बोललो. काय फॅक्ट आहे हे फक्त सांगितलं आणि त्यानंतर मी या विषयावर बोललेलो नाही, बोलायचं टाळलेलं आहे. आणि आत्ताही मला बोलण्याची काही फार आवश्यकता आहे असं वाटत नाही. सर, पण तुमच्याकडून नाही, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं तुम्ही आणि इकडनं दादा अशा 7 ते 8 वेळा बैठका देखील झाल्या असं तुम्ही देखील स्वतः सांगितलं होतं. पण मग आता नेमकी पुढची प्रोसेस कशी असावी असं तुम्हाला वाटतं? कारण आता या सगळ्या चर्चा 13 दिवस पण होऊन गेले, आता पुढे कामकाज पण सुरू झालेलं आहे. नेमकं कार्यकर्त्यांना पण अनेक ठिकाणी संभ्रम अवस्थेत आले. काही विलिनीकरणाचा पुढचा काही टप्पा देखील काही दिसेल अशी अपेक्षा आहे? नाही, 7-8 वेळा नाही, मोजून 11 वेळा माझ्या निवासस्थानी ते आले होते. आमचे काही सहकारी त्यांना भेटलेले, सहकाऱ्यांच्या काही शंका होत्या, त्यांचा प्रचंड आग्रह होता त्यासाठी अजितदादांचा. पण आता त्यांचंच निधन झालेलं आहे आणि मी वेगळ्या नेत्यांची विधानं बघतोय, मला वाटत नाही याच्यावर काही बोलावंसं आता. म्हणजे आपला पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, तर तो स्वतंत्रपणेच आता पुढे आपलं मार्ग आक्रमणार आहे, काय करणार? आमचे नेते, पक्षाचे अध्यक्ष राज्याचे जे आहेत शशिकांत शिंदेजी आणि सुप्रियाताई, हे त्याबाबतीत योग्य तो निर्णय घेण्यासाठी समर्थ आहेत. ते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे पुढची पावलं पडतील. पण पक्ष म्हणून आमचं अस्तित्व आहेच, त्यामुळे पक्ष काही बंद पडलेला नाही, पक्ष व्यवस्थित चालू आहे. तो विषय वेगळा आहे. पक्षाचं कामकाज तर चालूच आहे. तुम्ही जो प्रश्न मला विचारताय त्या प्रश्नावर मला काही आज बोलावंसं वाटत नाही. सर, पवार साहेबांची ते आता महाराष्ट्रातल्या जनतेने आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि दोन्ही बाजूच्या आमदारांनी निष्कर्ष काढायचा आहे.
तर 17 तारखेला काही आपली बैठक मला वाटून काय उपयोग आहे. मला जे मी तपशिलात चर्चा केलेला माणूस आहे. मी सगळ्या चर्चा जर सांगितल्या तर न सांगितलेल्याच बऱ्या. नाही, पण असं म्हणजे आता जो राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या नेतृत्वाखालचा पक्ष होता तो भाजपसोबत सत्तेमध्ये आहे. तर आपलं विलिनीकरणाची जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा आपणही सत्तेमध्ये सहभागी होणार असं काही ठरलं होतं? मंत्रिपद राज्यामध्ये, केंद्रामध्ये असं काही ठरलं होतं? असं आहे की आता चर्चाच नाही तर या उपप्रश्नांना उत्तर कसं द्यायचं. आता आमच्या पक्षाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी सांगितलेलं आहे की यावर आता काही तुम्हीच मला प्रश्न विचारला तुम्ही, त्यामुळे तुम्ही मला मदत केलेली आहे. त्यामुळे नाही, पण सुनेत्रा वहिनींची- पद असलं तरी तुम्ही पवार साहेबांच्या नंतर एक ज्येष्ठ नेते पक्षातले आहात. तुमच्याकडे सुद्धा मोठी डिसिजन मेकिंग पॉवर असेलच. पुढे नेमकं काय होईल, काय आहे तुम्ही म्हणताय, आत्ता बोलायचं नाही, पण सगळ्यांना त्या विलिनीकरणाच्या संदर्भात भूमिका जाणून घ्यायची. काय राजकारणामध्ये उद्या काय होईल ते आज सांगता येत नाही अशी अवस्था. दादांच्या निधनानंतर आकस्मिक जे ॲक्सिडेंट झाला त्यानंतर हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे की आजचा दिवस उद्या आहे का, हे नियतीला मान्य आहे का, असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळं पुढं काय करायचं. आमचा पक्ष आहे, पक्षाचं अस्तित्व आहे, पवारसाहेबांच्यासारखं मोठं व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या समोर अमेरिका भारत कराराच्यातनं काही नवीन आव्हानं निर्माण होणार आहेत. देशाच्या आर्थिक परिस्थितीचे इश्यूज आहेत. आणखीन बरेच प्रश्न आहेत. त्यामुळं आमचा पक्ष त्या दृष्टीनं विचार करेल. पण प्रश्न विलिनीकरणाचा राहिला तर त्यावर मला आज भाष्य करायचा अधिकारही नाही आणि भाष्य करावं असंही मला वाटत नाही. सुनील तटकरे सातत्याने याबद्दल बोलत आहेत. स्वतः सुनेत्रा वहिनींनी मात्र याबद्दल कोणतंही भाष्य केलेलं नाही. तर त्यांच्याबरोबर कोणी म्हणजे पवार कुटुंबातले कोणी असं काही बोलणं झालंय किंवा असं काही पवार साहेबांच्या किंवा सुप्रियाताईंच्या बोलण्यातून काही असं आलेलं आहे? नाही, सुनेत्रा वहिनींना आम्ही काही 4-5 जणं त्या बारामतीत असताना घरी जाऊन भेटलो आणि आम्ही त्यांना सांगितलं काही अडचण असेल, काही प्रश्न असतील तर आम्हाला सांगा, आम्ही कधी तुमच्या मदतीला येऊ. काहीच अडचण मनात किंतु बाळगू नका. विलिनीकरणाच्या आधी देखील 1-2दा माझ्या त्यांच्या भेटी झालेल्या होत्या. त्यामुळं सुनेत्रा वहिनींचा जो मुद्दा असेल किंवा पार्थ पवारांचा असेल, आमची त्यांना पूर्ण पाठिंबा म्हणजे सपोर्टिव्ह, त्यांच्यासाठी काही अडथळे आणि प्रश्न तयार करण्याची आमची इच्छा नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.